घराणेशाही वाचवण्यासाठी त्यांची निवडणूक आहे। हिंदुत्वाच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली तर ठाकरे सेनेच्या जाहीरनाम्यात मराठी आणि हिंदुत्वाचा उल्लेख नाही। अमित साटम यांनी पुन्हा एकदा आता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। 1947 नंतर हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असं कधीही घडलं नाही की एखादा व्यक्ती एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला असताना त्याचे 90% पेक्षा जास्त आमदार सत्तेला लात मारून त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात। असं एकमेव उदाहरण स्वतंत्रतेच्या नंतर हिंदुस्थानामध्ये आहे आणि ते उदाहरण हे उद्धव मामूंचं आहे। आणि त्यामुळे हिंदुत्वाला सोडून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोडून आज त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठीचा उल्लेखही नाही, आणि बाळासाहेबांच्या नावाच्या पुढे, शिवसेना प्रमुख या नावाच्या पुढे हिंदुहृदय सम्राट हा शब्दही टाळण्याचं पाप हे उद्धव मामूंनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।